नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी सभापती सौ ममता प्रीतम म्हात्रे यांचा भक्कम पुढाकार। प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी। पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ ममता प्रीतम म्हात्रे यांनी समिती सदस्यांसह महिलांच्या सर्वांगीण आर्थिक सक्षमीकरणासाठी एक व्यापक आणि धोरणात्मक प्रस्ताव महापौर व आयुक्त यांच्याकडे सादर केला। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून महिलांना स्वावलंबी, उद्योजक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे। या प्रस्तावामध्ये राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान NULM, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान NRLM, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया अभियान तसेच महाराष्ट्र शासनाच्या MAVIM धोरणांचा आधार घेत महिलांसाठी प्रशिक्षण, उत्पादन, विक्री व बाजारपेठ या संपूर्ण साखळीचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। विद्यमान परिस्थितीवर भाष्य सभापती सौ ममता प्रीतम म्हात्रे यांनी नमूद केले की महानगरपालिकेतर्फे महिला प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात असली तरी प्रशिक्षणानंतर उत्पादन निर्मिती, गुणवत्ता नियंत्रण, ब्रँडिंग व विक्री व्यवस्थापन या टप्प्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत। यामुळे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळत नाही आणि अपेक्षित आर्थिक सक्षमीकरण पूर्णत्वास जात नाही। या पार्श्वभूमीवर महिलांना प्रशिक्षण ते थेट ग्राहक असा सक्षम मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी खालील ठोस उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत। प्रमुख मागण्या व उपाययोजना: महिला उत्पादित वस्तूंसाठी अधिकृत विक्री स्टॉल उपलब्ध करणे। पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील उद्यानांच्या बाहेरील अनधिकृत टपऱ्या हटवून संबंधित प्रभागातील महिला व महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी अधिकृत स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत। यामुळे महिलांना थेट ग्राहक मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल। प्रभागनिहाय महिला आठवडा बाजार सुरू करणे। महानगरपालिका व सिडकोच्या आरक्षित जागांवर नियमित आठवडा बाजार आयोजित करून त्यामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून द्यावेत। यामुळे महिलांच्या उत्पादनांना स्थिर, नियमित आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होईल। कौशल्य विकास, प्रशिक्षण व उत्पादन सुविधा उपलब्ध करणे। महिलांना विविध प्रकारची उत्पादने तयार करण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात यावेत। तसेच प्रशिक्षणानंतर उत्पादनांची प्रत्यक्ष निर्मिती करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री, यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात। कायमस्वरूपी व्यापार ग्राहक पेठ उभारणे। महिला व महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर चालणारी कायमस्वरूपी व्यापारी ग्राहक पेठ उभारण्यात यावी। यामुळे महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी स्वतःचे स्थायी विक्री व्यासपीठ मिळेल व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल। भाजप विचारधारेचा ठसा: या प्रस्तावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणांना अनुसरून आर्थिक स्वावलंबन हीच खरी सबलीकरणाची किल्ली या विचाराला प्राधान्य देण्यात आले आहे। कोट: भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्त्वज्ञानातून महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे। महिलांना केवळ प्रशिक्षण देणे पुरेसे नाही, तर त्यांना बाजारपेठ, संधी आणि आर्थिक बळ देणे अत्यावश्यक आहे। पनवेलमध्ये महिलांसाठी सक्षम आर्थिक परिसंस्था उभारण्यासाठी हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीपूर्ण आहे। श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे, माननीय विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका। निष्कर्ष व मागणी: वरील सर्व उपाययोजना शासन निर्णयांच्या अनुषंगाने तातडीने राबवल्यास पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व आर्थिक सक्षमीकरण साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सदर प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सौ ममता प्रीतम म्हात्रे यांनी महिला बाल कल्याण समिती सदस्यांसोबत प्रशासनाकडे केली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल।